शेही येथे मध्यरात्री भीषण आग, एका मजुराचा संसार क्षणार्धात राख। घर जळालं, आता जगायचं कसं? कुटुंब उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीची आर्त हाक। नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आग ही केवळ एक दुर्घटना नाही, तर एका गरीब कुटुंबांच्या स्वप्नांचा, आशांचा आणि जगण्याच्या आधाराचा अंत करणारी हृदयद्रावक घटना ठरली आहे। रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने सुरत्या जेठ्या गावी त्या मजुरी करणाऱ्या कुटुंबाचे छोटेसे घर काही क्षणात भस्मसात केले। विशेष म्हणजे त्यावेळी संपूर्ण कुटुंब वडफडी गावातील आदिमाता यात्रेसाठी गेले होते, त्यामुळे जीवितहानी टळली, पण त्यांच्या आयुष्याचा सगळा पाया या आगीत कोसळून पडला। घरात साठवलेले धान्य, अंगावरचे कपडे, कष्टाने जपलेली आवश्यक कागदपत्रे आणि तब्बल 80,000 रुपयांची रोख रक्कम, सगळं काही आगीत जळून खाक झालं। उरलं ते फक्त राख आणि डोळ्यातील अश्रू। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जीवाचे रान करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलाशी संपर्क होऊ शकला नाही, तरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक युवकांनी एकजुटीने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। आज हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे। आता एका वेळच्या जेवणाचीही चिंता भेडसावत आहे, अशी व्यथा गावकऱ्यांनी व्यक्त केली। आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणात नाहीसा झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिले असले तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे। आज या कुटुंबाला केवळ मदतीची नाही, तर माणुसकीच्या उबदार आधाराची गरज आहे। प्रशासनाने तातडीने पुढे येऊन त्यांच्या जगण्याला नवा आधार द्यावा, ही सर्वांची अपेक्षा। आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफडी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते। आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडका बसलेला आहे। रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेशंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी, बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली। आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव केला नाही। तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसतं एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी। मी शेहीचे सरपंच आहे। आमच्या गावात अचानक आग लागली, तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते। आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले, पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमचे ग्रामपंचायतना। सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाव से ही रात्री अचानक येता आग लागी आणि आम्हा खावणू नाही, फाडके नाही, काहीच नाही रिया म्हणजे आखो कागदे बागदे आखे सिलगीने सिलगी की है। ता हम जत्रम गहला अचानक कुछ आग लगी थी, हमन का खबर ना है, तो फड़ के खावटी बसने कुछ बटन बोली गया कई माँ पैसा थवला था 80,000 मैं टलूला था, ते भी बोली गया। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा रिपोर्ट।